सातारा जिल्ह्यामध्ये 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत अशी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडत आहे। यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर सातारा, कराड, मलकापूर, रहमतपूर, म्हसवड, फलटण, वाई, महाबळेश्वर, पाचगणी आणि मेढा नगरपंचायत यासाठी जवळपास 233 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत। मात्र मागील 2 दिवसापासून या नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याचं चित्र एकूणच पाहायला मिळत आहे। सध्या जिल्ह्यात महायुतीमधून भाजपने स्वबळावरचा नारा दिला असल्यामुळे या ठिकाणी चित्र जे आहे ते प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीनं निवडणुकीसाठी तयारीला लागलेला पाहायला मिळत आहे। खरं तर महाविकास आघाडीतून देखील जिल्ह्यात मुलाखतीचे सत्र जोरदार असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच सांगायचं झालं तर सातारा नगरपालिकेमध्ये सध्या ही नगरपालिका हॉट म्हणून समजली जाते, कारण उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं मागील निवडणुकीत मनोमिनल तुटले होते। मात्र सध्या दोघेही भाजपमध्ये असल्यामुळे उदयनराजे हे आणि शिवेंद्रराजे यांचं मनोमिनल यावेळी झालेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळं सध्या सातारा शहरात उमेदवारी मिळवण्यासाठी दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांची रस्सीखेच पाहायला मिळत आहे। या ठिकाणी 50 जागांसाठी 500हून अधिक उमेदवारांनी आपल्या मुलाखती दिल्या आहेत। त्यामुळे भाजपच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली जात असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। सध्या या भागामध्ये ही असं चित्र जे आहे ते पूर्ण 9 नगरपालिकांमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळं बंडखोरीची दाट शक्यता जी आहे ती या उमेदवारांकडून होणार असल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळं यावेळीची नगरपालिका निवडणूक ही रंगतदार होणार असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।